जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. नियमित अभ्यास. आजचा आपला दिवस आहे दुसरा. आज आपण भाषेविषयातील चित्रवाचन आणि त्यामधील दोन साम्यभेद असणाऱ्या चित्रांचा फरक आपण शोधणार आहोत. चला तर मग आपल्यासमोर जे चित्र आहे त्यामध्ये कोणकोणता फरक आहे तो ओळखणार आहे. मग बघा, आपल्याकडे जे चित्र आहे ते चित्र आहे रोबोटचं, यंत्रमानव. या यंत्रमानवचे डोक्यापासून ते पायापर्यंत जे काही वस्तू आहेत, नक्षी आहेत, जी काही डिझाईन आहे ती आपल्याला बारकाईने बघायची आणि त्या दोन चित्रांमध्ये असणारा जो फरक आहे तो आपल्याला सांगायचा आहे. मग आपण या चित्राचं निरीक्षण करा बरं. डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला बघत चालायचं आहे. मग डोक्यावर जो बल्ब आहे तो बल्ब, डोळे, त्याचं तोंड, त्याचा शर्ट, त्यानंतर शर्टावरची डिझाईन, त्याचे हात, हातात असलेली वस्तू, पॅन्टवर असलेली डिझाईन आणि त्याची उभी राहण्याची पद्धत किंवा स्थिती, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला काय करायचं, निरीक्षण करायचं. मग सर्व तयार आहेत का? सर्व रेडी आहेत का? मांडी घाला बरं. बघितलं का तुम्ही चित्र? मग आता बघा, तुमच्याकडे भाषाविषयीचं पुस्तक असेल, ते भाषाविषयीचं पुस्तक उघडा. त्यामध्ये सुद्धा हे चित्र आहे. त्या चित्राचं निरीक्षण करा. काय काय फरक आहे तो तुम्ही ओळखायचा आहे. यापूर्वीसुद्धा आपला हा अभ्यास जून महिन्यात झालेला आहे, पण एक रिव्हिजन म्हणून आपण हा घटक पुन्हा घेत आहोत. मग बघितलं का चित्र? करा बरं निरीक्षण. अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला कोणकोणते बदल जाणवत आहे ते बदल पेन्सिलने गोल करा. मग तुम्हाला डोळ्यात बदल जाणवला, डोळ्याला गोल करा. जिथे जिथे बदल जाणवेल तिथे तिथे काय करा, सर्कल करा, गोल करा. केले गोल? किती गोल झाले, किती बदल झाले सांगा बरं. किती बदल सापडले तुम्हाला? मोठ्याने सांगा. मला फिंगर्स करून दाखवा. छान छान. शोधा बरं अजून. मस्त छान अभ्यास चालू आहे बरं का, सर्वजण करताय. पुस्तक सगळ्यांनी ठेवलेलं आहे समोर, बरोबर की नाही? काहींना अजून पुस्तकच सापडत नाही आहे. व्हिडिओ चालू करण्याआधीच तुमच्याजवळ पुस्तक पाहिजे. सापडलं का? केलं ओपन? बघा मग कोणकोणते फरक आहेत त्याचं निरीक्षण करा. मग मी तुम्हाला या चित्रात असलेले जे फरक आहे ते तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिला फरक आहे बघा, यंत्रमानवाच्या डोक्यावर जो बल्ब आहे किंवा जो दिवा आहे, डावीकडचा जो यंत्रमानव आहे त्याच्या डोक्यावरील जो दिवा आहे तो विझलेला आहे आणि उजवीकडचा जो यंत्रमानव आहे त्याच्या डोक्यावरील दिवा हा सुरू आहे. बरोबर. पहिला फरक, डावीकडच्या यंत्रमानवाच्या डोक्यावरील बल्ब हा विझलेला आहे, उजवीकडील यंत्रमानवाच्या डोक्यावरील बल्ब सुरू आहे, दिवा सुरू आहे. मग आता दुसरा फरक तुम्ही सांगायचा. बघा बरं, निरीक्षण करा. बघा बरं त्या यंत्रमानवाचे डोळे. काही फरक वाटतोय का तुम्हाला? चांगलं निरीक्षण करा. आता पुस्तकात सुद्धा बघा. पुस्तक आता तुमचं ओपन आहे, बरं की नाही? कारण मगाशी सांगितलं पुस्तक ओपन करा. बघा बरं. बरोबर आहे की नाही? काय रे? बरोबर. डावीकडच्या यंत्रमानवाचे डोळे हे खालच्या दिशेने आहेत, छान, आणि उजवीकडच्या यंत्रमानवाचे डोळे वरच्या दिशेने आहे. लक्षात आलाय का फरक? बरोबर. कोणी सांगितलं रे? शब्बास. डावीकडील यंत्रमानवाचे डोळे खालच्या दिशेला आहे, उजवीकडील यंत्रमानवाचे डोळे वरच्या दिशेला आहे. हे झाले पहिले दोन फरक. पुढचा फरक बघू आपण. बघा काय फरक दिसतोय बघा बरं. बरोबर. काय फरक आहे की यंत्रमानवाने जे जॅकेट घातलेलं आहे त्या जॅकेटमध्ये जी ठिपक्यांची डिझाईन आहे छातीवर, बघा छातीवर उजवीकडे 3 ठिपके आहे, डावीकडे 3 ठिपके आहे, बरोबर. पण डावीकडचा जो यंत्रमानव आहे त्याच्या ठिपकेची डिझाईन ही खालून वर जाणारी आहे आणि उजवीकडच्या रोबोटची डिझाईन कशी आहे बघा बरं जॅकेटची. बरोबर. कशी आहे? खालून वर येणारे आहे. मग फरक काय आहे? डावीकडील यंत्रमानवाच्या जॅकेटवरील डिझाईनची ठिपके खालून वरच्या दिशेने म्हणजे मानेकडे जाणारे आहेत, तर
उजवीकडील यंत्रमानवाच्या ठिपक्यांची डिझाईन ही खांद्याकडून छातीकडे जाणारी आहे. हा झाला तिसरा फरक. चौथा फरक बघा, करा बरं निरीक्षण. बरोबर, पटकन सापडले की नाही? काय आहे? डावीकडील यंत्रमानवाच्या छातीवर असणाऱ्या दोन रेषा हे आडव्या आहेत. डावीकडील असणाऱ्या यंत्रमानवाच्या छातीवरील रेषा या आडव्या आहेत. उजवीकडील कशा आहे बघा बरं. बरोबर, उजवीकडील असलेल्या यंत्रमानवाच्या छातीवरील रेषा या उभ्या आहेत. मग डावीकडे जो यंत्रमानव आहे त्याच्या छातीवरच्या रेषा आडव्या आहेत. उजवीकडील जो यंत्रमानव आहे त्याच्या छातीवरील रेषा उभ्या आहेत. मग 4 फरक झाले. अजून बघूया. बघा पुढे, यंत्रमानवाची जी पॅन्ट आहे त्या पॅन्टवर बघू. यंत्रमानवाच्या पॅन्टला खिसा आहे बघा. दिसला का खिसा? व्हायलेट रंगाचा आहे, जांभळ्या रंगाचा. मग बघा यंत्रमानवाचा खिसा कसा आहे बघा बरं. निरीक्षण करा. कोणत्या बाजूला आहे, कोणत्या हाताला आहे. बरोबर, छान. यंत्रमानवाचा डावीकडील यंत्रमानवाचा खिसा हा त्याच्या डाव्या बाजूला आहे. डावीकडील यंत्रमानवाचा खिसा हा यंत्रमानवाच्या डाव्या बाजूला आहे. तर उजवीकडील यंत्रमानवाचा खिसा बरोबर यंत्रमानवाच्या उजवीकडे आहे. लक्षात येतंय? डावीकडील यंत्रमानवाच्या पॅन्टवरील खिसा हा डाव्या बाजूला आहे यंत्रमानवाच्या, आणि उजवीकडील असलेल्या यंत्रमानवाचा खिसा हा यंत्रमानवाच्या उजव्या बाजूला आहे. पुढे बघा, यंत्रमानवाच्या हातातील वस्तू. बरोबर, यंत्रमानवाच्या हातात वस्तू आहे बघा. दिसते का तुम्हाला? बरोबर, काय आहे रे यंत्रमानवाच्या हातात बघा बरं. बरोबर, काय आहे? भोवरा आहे. भोवरा पाहिला ना तुम्ही? बरोबर. आणि दुसऱ्या यंत्रमानवाच्या हातात काय आहे बघा बरं. बरोबर, काय आहे? बॉल आहे, चेंडू आहे. मग कसं सांगा? डावीकडील यंत्रमानवाच्या हातात भोवरा आहे, तर उजवीकडील यंत्रमानवाच्या हातात बॉल आहे. हा आहे 6वा फरक. अजून काही फरक आहे बघा. पुढचा फरक आहे बघा 7वा फरक. डावीकडील यंत्रमानवाच्या पॅन्टवरची ठिपक्यांची डिझाईन आणि उजवीकडील यंत्रमानवाच्या पॅन्टवरील ठिपक्याची डिझाईन बघा. किती ठिपके मोजा बरं दोन्ही पण. आपण डावीकडील यंत्रमानवाच्या पॅन्टीवरील ठिपके मोजू. 1 बरोबर, 2 3 4 5. किती आहेत? 5. आणि उजवीकडील यंत्रमानवाच्या पॅन्टवरील खडसे मोजा बरं, आपलं ठिपके मोजा बरं. 1 2 3 4. म्हणजे फरक काय आहे? डावीकडील यंत्रमानवाच्या पॅन्टवर आहेत 5 ठिपके, 5 ठिपके, आणि उजवीकडील यंत्रमानवाच्या पॅन्टवर आहेत 4 ठिपके. बरोबर, हा झाला 7वा फरक. 8वा फरक काय बघा बरं. यंत्रमानव हा कसा उभा आहे बघा बरं. त्याच्या पायाजवळ गवत आहे, बरोबर की नाही? मग गवत पुढे आहे की मागे आहे? बरोबर. मग डावीकडील जो यंत्रमानव आहे तो गवताच्या मागे उभा आहे किंवा गवतात उभा आहे, आणि उजवीकडचा जो यंत्रमानव आहे तो मात्र गवताच्या पुढे उभा आहे. आपण चित्रामध्ये छोटे छोटे असे 8 फरक शोधून काढले. बरोबर. मग या चित्रामध्ये असणारे जे 8 फरक आहे हे शोधण्यासाठी आपल्याला चित्राचं बारकाईने निरीक्षण करावं लागेल, सूक्ष्म निरीक्षण करावं लागेल. सूक्ष्म निरीक्षण करताना एकही गोष्ट सुटणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. मग अगदी यंत्रमानवाच्या डोक्यापासून तर पायापर्यंत जे काही वस्तू आहेत, जी काही नक्षी आहे, डिझाईन आहे, आकार आहे, त्याच्या हातातल्या वस्तू आहे, हे सर्व आपण बघितलं, त्याचं निरीक्षण केलं आणि 2 चित्रामध्ये असणारा फरक शोधला. मग हा फरक तर मी शोधून दाखवला. हा जो तुम्हाला फरक शोधून दाखवला, तुम्ही काय करा, वहीवर 2 चित्र काढा यंत्रमानवाचे, आणि मी जो फरक समजून सांगितला तो फरक वहीवर लिहा. बरोबर. आता तुम्हाला काय करायचे, दुसरे 2 साम्य भेद असणारे 2 समान चित्र पाहिजे ज्याच्यामध्ये थोडा थोडा फरक आहे, आणि ते फरक तुम्ही मला वाचून दाखवायचे, शोधून दाखवायचे, त्याचा व्हिडिओ बनवून पाठवायचा. कोणतेही 2 चित्र पुस्तकातले घ्या, वर्तमानपत्रातले घ्या, किंवा आपले यापूर्वी शिकून झालेले आहेत असे जर एखादं चित्र असेल तर ते सुद्धा घेतले तरी चालतील.
हा झाला आपला भाषा विषय. आता आपण बघणार आहोत भाषा विषयातीलच पुढचा विषय आहे चित्रवाचन. मग चित्रवाचन तर यापूर्वी आपलं झालेलं आहे बऱ्याच वेळा, बरोबर. मग चित्रवाचनामध्ये आपण काय घेतोय बघा, आज खेळ घेतोय, बरोबर. मग तुमच्या समोर चित्र आहे बघा, काय दिसतंय चित्रामध्ये सांगा बरं. आता चित्रावर आधारित तुम्हाला 5 ते 7 प्रश्न सहज तयार करता येतील. तुम्हीच प्रश्न विचारायचे, तुम्हीच उत्तर शोधायचे. आपल्याजवळ पुस्तक आहे, पुस्तकाचं पुढचं पान उघडा आणि त्याच्यात बघा हे चित्र दिसते, काय आहे या चित्रात. प्रश्न विचारा, स्वतःलाच 5-7 प्रश्न विचारा, त्याची उत्तरं शोधा, बरोबर. चित्रात किती मुलं आहेत, चित्रात किती मुली आहेत, चित्रातली मुलं काय करत आहे. मग बघा चित्रामध्ये एका मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, बरोबर, आणि बाकीचे मुलं पळत आहेत. आणि पट्टी बांधणारा जो मुलगा आहे तो त्यांना पकडत आहे. काय म्हणतात रे या खेळाला, काय नाव आहे या खेळाचं, कोण सांगतं, कोणाला येतं सांगा बरं. बरोबर, काय आहे, आंधळी कोशिंबीर. आम्ही लहान असताना सुद्धा हा खेळ खेळायचो, तुम्ही सुद्धा हा खेळ खेळून बघा, छान आहे. एकाच्या डोळ्याला पट्टी बांधायची आणि बाकीच्यांनी थोडंसं दूर उभं राहायचं, ज्याला स्पर्श होईल, पट्टी बांधणारा ज्याला स्पर्श करेल तो आऊट, त्याच्यावर राज्य. असा हा खेळ आहे आंधळी कोशिंबीर. पुढचा बघा, या चित्रामध्ये जो खेळ आहे या खेळाचं नाव तुम्ही मला सांगायचं, बरोबर. लहानपणी तुमची मम्मी असेल, पप्पा असतील, आजी असतील, बाबा असतील, काका असतील, काकू असेल, ताई असेल, त्यांना विचारा या खेळाला काय म्हणतात. एक 5 खडे घेतात आणि ते 5 खडे हवेत फेकले जातात आणि ते खडे काय करायचे, झेलायचे. हा खेळ खेळत असताना डोळ्याचा व्यायाम होतो, हाताचा व्यायाम होतो. हा खेळ नक्की खेळला पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात 5 खडे घेऊन तुमच्या घरात जे कोणी असेल त्यांच्याबरोबर खेळा आणि या खेळाला काय म्हणतात ते सुद्धा सांगा. सोपा खेळ आहे. दोघांनी समोर बसायचे, 5 खडे 7 खडे घ्यायचे आणि एक खडा हवेत फेकायचा आणि त्याच हाताने झेलायचा. सुरुवातीला एक खडा उचलायचा, एक खडा फेकायचा, एक खडा झेलायचा. नंतर 2 खडे उचलायचे, 2 खडे फेकायचे, 2 खडे. असं करत असताना हातातून खडे पडता कामा नये. हे अतिशय कौशल्याचं काम आहे. एकदा खेळून बघा, तुम्हाला मजा येईल. हा खेळ अतिशय सुंदर आहे, मनोरंजक आहे. या खेळाला कोणताही खर्च नाही, तुम्ही घरातल्या घरात सुद्धा खेळू शकतात. पण या खेळाला काय म्हणतात हे मात्र तुम्ही सांगायचं. आणि हा खेळ खेळत असतानाचा व्हिडिओ काढून आपल्या ग्रुपवर पाठवायचा, चालेल. मग तुम्ही थोडा वेळ मम्मीसोबत खेळा, पप्पांसोबत खेळा, ताईसोबत खेळा, काकूसोबत खेळा. पण हा खेळ खेळत असतानाचा छोटासा व्हिडिओ काढा. तुम्हाला खेळ खेळता येतो की नाही मला सुद्धा कळेल. एक मनोरंजन होईल. अभ्यास 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 त्यामध्येच एक वेगळा प्रयोग, एक वेगळा उपक्रम. हा खेळ खेळून बघा. पुढचा खेळ आहे बघा, काय म्हणतात या खेळाला, कोण सांगतं. बरोबर, काय म्हणतात रे, विट्टी दांडू. बघा हे 2 मुलं विट्टी दांडू खेळत आहेत. मुलाच्या हातात जी लांब स्टिक आहे त्याला दांडू म्हणतात आणि जी छोटी स्टिक आहे तिला म्हणतात विट्टी. तुम्ही खेळला नसाल पण तुमच्या पप्पांना विचारा, तुमचे पप्पा बाबा लहान असताना हा खेळ नक्की खेळले असतील. या खेळाला म्हणतात विट्टी दांडू. हा खेळ खेळत असताना मात्र काळजी घ्यायची असते, विट्टी आपल्याला लागणार नाही, विट्टीपासून आपल्याला इजा होणार नाही, याची काळजी मात्र प्रत्येकाने घ्यायची असते. पुढचा खेळ आहे बघा, काय खेळताय बघा मुलं. अरे वा, मुली आहेत. काय खेळतात बघा मुली. कोणता खेळ असेल ते हा. बरोबर, कोणता खेळ आहे, कबड्डी. कबड्डी खेळ आपल्या परिचयाचा आहे, कारण आपण टी व्हीवर कबड्डीचा सामना बघतो, आहे की नाही. कबड्डीची जेव्हा मॅच भरते तेव्हा कबड्डीचा सामना आपण आठवणीने बघतो. हा आहे कबड्डी. कबड्डीमध्ये 7 मुलं असतात, एका बाजूला 7, दुसऱ्या बाजूला 7. ही जी मुलगी कबड्डी करत आहे तिला म्हणतात रायडर, बाकीचे मुलं तिला काय करत आहे, पकडत आहे. असा हा खेळ आहे. यासाठी किमान 14 मुलं लागतात. अतिशय सुंदर खेळ आहे. जेव्हा तुम्ही शाळेत याल, आपली शाळा जेव्हा चालू होईल, कोरोना निघून जाईल आणि शाळा चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला हा खेळ मी नक्कीच शिकवणार आहे. मग तुमचा आंधळी कोशिंबीर पण घेणार आहे मी, तुमचा खड्यांचा पण खेळ घेणार आहे, विट्टी दांडूचा खेळ पण आपण घेऊ किंवा त्याच्याऐवजी क्रिकेट घेऊ, विट्टी दांडू घेऊ आणि कबड्डीचा सुद्धा आपण सराव घेणार
आहोत. हे जे खेळ आहेत या खेळाची आपल्याला माहिती पाहिजे. मग 4 चित्र आहेत. 4 चित्रावर कमीत कमी 5 प्रश्न तयार करायचे. त्याची उत्तरं सुद्धा शोधायची. लिहिली नाही तरी चालेल, पण प्रश्नाची उत्तरं आणि प्रश्न सांगता असतानाचा व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. मग भाषाविषयात आपण बघितलं 2 चित्रांमधील फरक आणि दुसरा घटक बघितला चित्रवाचन. चित्रवाचन म्हणजे चित्राचं वर्णन करायचं किंवा चित्रावर आधारित 5 ते 10 प्रश्न तयार करायचे किंवा गोष्ट तयार करायची चित्रावरून. मग आता बघा, तुम्हाला चित्रावरून गोष्ट तयार करता आली तर मला गोष्ट करून सांगा. तुम्हाला चित्राचं वर्णन करता आलं 5 ते 7 ओळीत तर ते करून पाठवा किंवा चित्रावर आधारित 5 ते 7 प्रश्न तयार करा, त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा. आलं लक्षात? पुढे बघा. पुढचा विषय आहे आपला मॅथमॅटिक्स. आज आपण मॅथमॅटिक्समध्ये लेट्स फाइंड शेप्स ही कविता बघणार आहोत. मॅथमॅटिक्समधली ही पहिली कविता आहे. लेट्स फाइंड शेप. लेट्स म्हणजे शोधणे, लेट्स म्हणजे चला, फाइंड म्हणजे शोधणे आणि शेप्स म्हणजे आकार. मग आपली कवितेचं नाव झालं चला शोधूया आकार. चला शोधूया आकार. मग याच्यामध्ये कोणकोणते आकार आहेत ते आपण बघणार आहोत. कविता अतिशय सुंदर आहे, छान आहे. कविता माझ्या मागे म्हणायची म्हणजे तुम्हाला या शब्दांचा काय होईल, सराव होईल. एखादा शब्द वारंवार ऐकला की त्याचा आपल्याला सराव होतो आणि तो शब्द आपल्या परिचयाचा होतो. मग चला तर मग आपण कविता वाचायला सुरुवात करू. माझ्या मागे म्हणायचं. हा, रेडी? सर्व व्यवस्थित बसा. अ पिकनिक ऑन संडे. मोठ्याने. अ पिकनिक ऑन संडे इन फ्रॉम फ्रेश एअर. परत एकदा म्हणू आपण. अ पिकनिक ऑन संडे इन फ्रॉम फ्रेश एअर, ऑल शेप्स veggie we could find there. पुन्हा एकदा सगळ्यांनी म्हणा, कंटाळा करू नका. परत एकदा. अ पिकनिक ऑन संडे इन फ्रॉम फ्रेश एअर, ऑल शेप्स veggie we could find there. When he dug the soil, Motya had found cone-like carrots under the ground. ही ओळ परत म्हणू आपण. When he dug the soil, Motya had found cone-like carrots under the ground. Yash bought tomato, red and round, some long brinjals. Also he found. Rama got the cucumber, green and fresh, some straight cylinder, some bent at the waist, turning from the tree, and little bit of garlic. Was all that, Gampu? And Pushy cool pig. Mama roasted roti, Papa cooked veggie. Such a nice picnic. Could we come again please? अशी ही सुंदर कविता आहे. ही कविता तुम्ही म्हणायची आहे, सराव करायचा आहे, पालकांची मदत घ्यायची आहे. या कवितेत असणारे जे शब्द आहेत ते शब्दांचा सुद्धा आपल्याला अर्थ पण समजून घ्यायचा आहे. कविता अर्थ समजून कविता पाठ करा. कविता खूप मोठी आहे, इंग्रजीची आहे. सर्व कविता एकदम पाठ होणार नाही,
पण सुरुवातीच्या 2 ओळी, नंतर 2 ओळी. मग काय करायचं, सुरुवातीच्या 2च ओळी पाठ करायच्या, त्याचा व्हिडिओ काढायचा. नंतर दुसऱ्या 2 ओळी पाठ करायच्या, त्याचा व्हिडिओ काढायचा. 2-2च ओळी पाठ करा. म्हणजे काय होईल, तुमच्यावर जास्त प्रेशर येणार नाही. 2-2 ओळी पाठ करा. 2-2 ओळी पाठ करणं किती सोपं जाईल. मग या कवितेमध्ये आपल्याला काय काय सांगितलं आहे ते आपण बघणार आहोत. हां, मग बघा, कवितेची पहिली ओळ आहे बघा, अ पिकनिक ऑन संडे इन फ्रॉम फ्रेश एअर. मग बघा, पिकनिक कधी आहे, संडे. संडे म्हणजे रविवार, पिकनिक म्हणजे सहल, बरोबर. आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहतो. अ पिकनिक ऑन संडे, रविवारी पिकनिक आहे. इन फ्रॉम फ्रेश एअर, कुठे आहे, फ्रॉम म्हणजे मळ्यात. मळ्यामध्ये जे घर बांधलेलं असतं किंवा मळ्याला म्हणतात फार्म. फार्म म्हणजे शेत किंवा मळा. आणि शेतात गेल्यानंतर बघा कशी शुद्ध हवा भेटते, फ्रेश हवा भेटते. मग हे कवी सुद्धा तेच सांगतो की काय, अ पिकनिक ऑन संडे इन फ्रॉम फ्रेश एअर. म्हणजे हे जे कुटुंब आहे, हे कुटुंब शहरात राहतंय आणि ते पिकनिकला निघाले आहे कुठे, दूर शेतामध्ये, जिथे शुद्ध हवा आहे. ऑल शेप वेजी वी कुल फाइंड देअर. ऑल शेप्स म्हणजे सर्व आकाराच्या, व्हेजी म्हणजे भाजीपाला, वी कुल फाइंड देअर शोधून शोधून, फाइंड म्हणजे शोधणे. मग बघा कोणकोणत्या भाजीपाला आहे बघा. मग इथे भाजीपाला दिलाय बघा. मग या भाजीपाल्यामध्ये तुम्हाला कोणकोणता भाजीपाला ओळखू येतो बघा, सांगा बरं. बरोबर, कॅरेट. अजून काय बघा बरं, छान, पॅटॅटो. अजून काय आहे, ब्रिंजल. अजून शोधा बरं, फ्लावर. बरोबर, कुकुंबर, छान, टमॅटो, है की नाही. अशी पूर्ण भाजीपाल्याची भरलेली बास्केट किंवा टोपली आपल्यासमोर आहे. मग या ज्या भाजीपाला आहे, खरंच याला वेगवेगळा शेप्स आहे का, आपण बघूया. पहिल्या 2 ओळीचा अर्थ आपण बघितला. आता पुढच्या 2 ओळी बघा. व्हेन ही डग द सॉईल. बघा, सॉईल, सॉईल म्हणजे माती, डग म्हणजे उकरणे किंवा खोदणे. जेव्हा आपण माती खोदतो, डग म्हणजे खोदणे आणि सॉईल म्हणजे माती. बघा, वाळूमध्ये मुलं बसली होती. वाळूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्यावेळेस सांगितलं. काय म्हणतात सांगा बरं. बरोबर, सँड. काय म्हणतात, सँड. सँड म्हणजे वाळू, मातीला म्हणतात सॉईल. मग व्हेन ही डग द सॉईल, मोत्या हॅड फाउंड. मग मोत्या हा त्यांचा कुत्रा आहे. त्याने काय केलं, माती उकरली आणि काय सापडलं बघा, कोण लाईक कॅरट्स. काय सापडलं, कॅरट. कॅरट म्हणजे गाजर. गाजर पाहिले तुम्ही कसे, कोणता रंग असतो, हां बरोबर, रेड रंग असतो. मग कोण लाईक कॅरट. मग गाजर बघा बरं, गाजराचा आकार कसा असतो, अंडर द ग्राउंड, जमिनीखाली जे असलेलं गाजर होतं ते मोत्याने उकरून काढलं, खोदून काढलं. मग गाजराचा आकार बघा इथे दिलेला आहे बघा. आपल्या समोर जो चित्र आहे, मोत्याचं चित्र आहे, कॅरट आहे आणि शेजारी जी आकृती आहे ती आहे कोन. कोन आकृती मी मुद्दामून उलटी केलेली आहे का, तर तो शेप तुम्हाला सारखा दिसा म्हणून. मग बघा, गाजराच्या वरची बाजू आणि कोनची वरची बाजू बरोबर राऊंड शेप आहे बघा. रेषेने सुद्धा मी जोडून दाखवले. कसा शेप आहे, राऊंड शेप आहे. आणि खालचं टोक बघा गाजराचं आणि कोनचं, दोन्ही बाजूला कॉर्नर आहे. म्हणून गाजराचा शेप आणि कोनचा शेप सारखा आहे. मग तुम्ही आईस्क्रीम घेतलं तर आईस्क्रीमचा कोनचा सुद्धा शेप सारखा आहे, बरोबर. म्हणजे गाजराचा शेप हा कोन सारखा आहे. येते लक्षात. बघा, मग मोत्याने गाजर शोधून काढलं. पुढे काय गंमत झाली बघा. यश बॉट टमॅटो. यशने काय आणले, टोमॅटो आणले. बॉट म्हणजे खरेदी केले. खरेदी करून कसे आहेत टमॅटो, रेड अँड राऊंड. यश बॉट टमॅटोज रेड अँड राऊंड. टमॅटो आहेत लाल आणि गोल. राऊंड म्हणजे गोल, रेड म्हणजे लाल, अँड म्हणजे आणि. बघा, यश बॉट म्हणजे घेणे, टमॅटो म्हणजे टमॅटो, रेड म्हणजे लाल, अँड म्हणजे आणि राऊंड म्हणजे गोल. मग यश बॉट टमॅटो रेड अँड राऊंड, सम लॉंग ब्रिंजल ऑल्सो ही फाउंड. पुढे आपण बघणार आहोत. मग बघा, यशने काय आणलंय, टमॅटो. मग म्हणा रेड. रेड मीन्स लाल, बरं की नाही. राऊंड मीन्स गोल, सर्कल. मग पुढे बघा, सम लॉंग ब्रिंजल्स ऑल्सो ही फाउंड. यशने काय केले, टमॅटो आणले. टमॅटो कसे होते, रेड अँड राऊंड
अजून काय आणलंय? ब्रिंजल. सम लॉंग ब्रिंजल ऑल्सो ही फाउंड. तर ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे वांगे, लॉंग म्हणजे लंब किंवा लांब. मग वांग्याचा आकार बघा कसा आहे, ब्रिंजलचा शेप कसा आहे बघा, थोडा लंब वर्तुळाकार आहे. मग याला म्हणतात ओव्हेल शेप. कोणती शेप म्हणतात? ओव्हेल शेप. मग ब्रिंजलचा आकार हा ओव्हेल शेपचा आहे. बघा समोर ब्रिंजलचं चित्र पण आहे, यशचं चित्र पण आहे आणि ओव्हेल शेप पण आहे. तुम्ही जर ओव्हेल शेप बघितलं तर ओव्हेल शेप सारखाच वांग्याचा आकार आपल्याला दिसत आहे. बरोबर. पुढे बघा काय झालं गंमत. रमा गॉट द कुकुंबर. रमा हे मुलीचं नाव आहे. गॉट घेणे. द कुकुंबर, कुकुंबर्स म्हणजे काय? काकडी. काकडी पाहिली तुम्ही आपल्या मळ्यामध्ये शेतामध्ये येते. मग रमा गॉट द कुकुंबर ग्रीन अँड फ्रेश. काकडी कशी आहे? हिरवी आहे आणि फ्रेश. फ्रेश म्हणजे ताजी, अँड म्हणजे आणि, मगाशी सांगितलं. मग कुकुंबर काकडी, ग्रीन हिरवी, अँड म्हणजे आणि फ्रेश म्हणजे ताजी. ताजी ताजी काकडी आणली. कोणी आणली? रमाने आणली. सम स्ट्रेट सिलेंडर. काकडी सुद्धा बघा सिलेंडर सारखी आहे. आपल्या घरी सुद्धा सिलेंडर असतो बघा. कोणता सिलेंडर असतो? बरोबर, गॅस सिलेंडर. त्याच्यावर आपण स्वयंपाक करतो. मग समा स्ट्रेट सिलेंडर, सम बेंट ॲट द वेस्ट. पण काकडी कशी असते? कंबरेत थोडी वाकलेली असते. बेंट, बेंट म्हणजे वाकलेली आणि वेस्ट म्हणजे कंबर. मग काकडी कशी असते? सिलेंडर सारखी असते पण कंबरेत थोडी वाकलेली असते. पुढे बॉटल आहे बघा. बॉटलचा आकार सुद्धा कशासारखा असतो? सिलेंडर सारखा असतो. बरोबर. मग याच्यामध्ये नवीन शब्द काय बघितले आपण? कुकुंबर आपल्याला माहिती आहे. कुकुंबर म्हणजे काकडी, ग्रीन म्हणजे हिरवी, अँड म्हणजे आणि, फ्रेश म्हणजे ताजी. बरोबर की नाही? बेंट म्हणजे वाकलेली आणि वेस्ट म्हणजे कंबर. नवीन जे शब्द आहेत त्या नवीन शब्दाचा काय करायचा? सराव करायचा, म्हणजे नवीन शब्द आपल्याला माहीत होतील. पुढे बघा. टर्मिन फ्रॉम अ ट्री अँड अ लिटिल बिट ऑफ गार्लिक. टर्मिन म्हणजे चिंच. चिंच खाली का कधी? आलं की नाही? हिरवी हिरवीगार असते, तोंडाला पाणी येतं लगेच की नाही? टर्मिन फ्रॉम अ ट्री अँड लिटिल बिट ऑफ गार्लिक. गार्लिक म्हणजे लसूण, लिटिल म्हणजे लहान, बीट म्हणजे तुकडा. वॉच ऑल द गंपू अँड पुशी कुल पिक. गंपू हे मंकीचं नाव आहे आणि पुशी हे कॅटचं नाव आहे. बरोबर की नाही? मग चिंच कशी असते? टर्मिन फ्रॉम अ ट्री अँड लिटिल बिट अ गार्लिक. बघा चिंच जर बघितली तर चिंचचा आकार सुद्धा कशासारखा असतो? ओवेल सारखा असतो, पण तो सुद्धा बेंड झालेला असतो कमरेमध्ये. आणि गार्लिकचा आकार सुद्धा ओवेल सारखा असतो. बरोबर. मग टर्मिन म्हणजे चिंच, ट्री म्हणजे झाड, लिटिल म्हणजे लहान, अँड म्हणजे आणि, पीट म्हणजे पीस पाकळी, गार्लिक म्हणजे लसूण. त्यानंतर पुढे आहे बघा. मम्मा रोस्टेड रोटीज. आईने काय बनवल्या? भाकरी बनवल्या. मम्मा रोस्टेड रोटी, पप्पा कुक व्हेजी. बघा इथल्या ह्या कुटुंबातले जे पप्पा आहेत त्यांनी काय बनवली? भाजी बनवली. आईने भाकरी बनवल्या, पप्पांनी भाजी बनवली. सच अ नाईस पिकनिक. खूप छान. पिकनिक कशी झाली? खूप छान झाली. कुल वी कम अगेन प्लीज. पुन्हा पुन्हा असा दिवस येहो, पुन्हा पुन्हा सहल हो. मग बघा या सहलीमध्ये आपण भाज्यांचे वेगवेगळे शेप्स बघितलेले आहेत. मग आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो भाषा विषयात चित्रामधील फरक ओळखायचे. मग आपल्यासमोर जे संगणक होते, यंत्रमानव, त्या यंत्रमानवाचे मधील असणारे जे फरक आहेत ते शोधले. आपण बारकाईने निरीक्षण केलं. आपल्याला 8 फरक सापडले. ते 8 फरक कोणते ते मी तुम्हाला समजून सांगितले. तुम्ही यंत्रमानवाचे चित्र काढा, ते 8 फरक लिहा आणि अशीच कोणतीही 2 चित्र जी सारखी दिसतात त्यातील फरक मला तुम्ही समजून सांगायचा आहे. समजून सांगत असण्याचा व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. नियमित अभ्यासचा आज आपला हा दुसरा दिवस आहे. मग हे जे 8 फरक आहेत हे फरक मी तुम्हाला समजून सांगितलेलेच आहे. त्यानंतर आपण बघितली आहे कविता. कोणती कविता बघितली आपण? आपण बघितली आहे कविता. कोणती कविता बघितली आहे? द लेट्स फाइंड द शेप्स. वेगवेगळे आकार बघितले आहे. मग या कवितेमध्ये
जे वेगवेगळे आकार आपण बघितले आहेत त्याची जी कविता आहे ती आपण शिकलेलो आहे. कविता अतिशय सुंदर आहे. 2-2 ओळीची प्रॅक्टिस करा. काही अडचण आली तर मला फोन करा. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या आकाराचे जे आकार आहेत भाजीपाल्यांचे ते बघितले. त्यामध्ये बघा, कॅरेटचा आकार बघितला. कॅरेटचा आकार कशासारखा होता? कोनसारखा होता. टॅमॅटोचा आकार सर्कलसारखा. त्यानंतर आपण बोललो ब्रिंजल. ब्रिंजलचा आकार होता ओव्हेल. कुकुंबरचा आकार सिलेंडर आणि गार्लिकचा आकारसुद्धा सिलेंडरसारखा होता. अशी ही आपली पिकनिक खूप छान झाली आहे. तुम्हाला आवडली का आजची पिकनिक? आवडली ना? छान. मग असे जे शेप्स आहेत ते शेप्स आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्यामध्ये कोणकोणते शेप्स आहेत ते आपण शोधायचे. मग ट्रायंगल शेपच्या वस्तू शोधायच्या, कोन शेपच्या वस्तू शोधायच्या, स्क्वेअरच्या वस्तू शोधायच्या, रॅक्टँगलच्या वस्तू शोधायच्या, त्यानंतर जी सर्कलच्या वस्तू शोधायच्या. जे आकार आपल्याला माहिती आहे त्या आकाराच्या वेगवेगळ्या वस्तू शोधायच्या आणि त्यांची नावं वहीत लिहायची. याआधी आपल्या शेप झालेल्या आहेत. अतिशय छान कविता होती. पाठ करा. 2-2 ओळी म्हणा. नक्की येईल. आणि ज्यावेळेस तुमच्या 2-2 ओळी होतील फक्त 2-2 ओळीचे व्हिडिओ बनवून पाठवा तरीसुद्धा चालतील. ओके. आजचा हा घटक इथे संपला. पुन्हा भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत काळजी घ्या. सुरक्षित राहा. धन्यवाद.